नमस्कार. आता मी आलेली आहे वरळी ह्या मतदारसंघात आणि आंबेडकर हायस्कूलच्या इथे आणि आता आपल्यासोबत एक मतदानकर आहे, ते जस्ट वोटिंग करून आलेले आहेत. तर चला आपण त्यांना विचारूया त्यांचा एक्सपिरियन्स काय सांगशील. मतदान जस्ट तू केलेलं आहे, तर कसा वरळीसाठी आमदार असावा? ऑफकोर्स आमच्या वरळीकरांसाठी सपोर्टिव्ह पाहिजे. सगळ्यांना बिर्डी चाळवाल्यांना सगळ्यांना आता एवढा चांगला ऑपॉर्च्युनिटी मिळाली आहे की आता डेव्हलपमेंट पण झाली आहे छान आणि अजून व्हावी. सगळ्यांना सपोर्ट मिळालाच पाहिजे. वरळीकरवाल्यांना असा आमदार पाहिजे की सगळ्यांसाठी त्याने प्रत्येक घराघरात जाऊन नाही पण ॲटलिस्ट त्यांनी प्रत्येकाची मदत केली पाहिजे. मतदान केलेलं आहे, तर मी पहिले तुला विचारेन की इकडची व्यवस्था वगैरे कशी आहे, गायडन्स वगैरे? नाही छान आहे, व्यवस्था वगैरे छान आहे. असा गोंधळ वगैरे काहीच नाही, एकदम व्यवस्थित आहे. काय मतदान करते, कशी भावना आहे मनामध्ये, कसा आमदार हवा वरळीकरांसाठी? वरळीकरांसाठी म्हणजे फर्स्ट म्हणजे डेव्हलपमेंट पाहिजे. आता तर सुरुवात तर झालेलीच आहे BDD पासून, आणि मेन म्हणजे स्वच्छता पाहिजे. आपल्यासोबत युवा वर्गाचे 2 तरुण आहेत, आपण त्यांना विचारूया. त्यांनी आज मतदानाचा हक्क बजावलाय. काय सांगाल, मतदान करणं किती महत्वाचं आहे? मतदान करणं खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी. आणि मुंबईतील जी काही विकास कामं आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी सर्व तरुण वर्गाने मतदान करणं आणि तो हक्क बजावणं योग्य आहे. तर काय सांगाल, तुम्ही आज मतदान केलेलं आहे, कशी व्यवस्था आहे आतमध्ये? यावेळीची व्यवस्था खूप म्हणजे वेगळी वाटली मला. खूप ऑर्गनाइज्ड आहे आणि मॅनपॉवर पण बऱ्यापैकी आहे. आणखीन एकदम डिसिप्लिन म्हणतो ना आपण, तसं एकदम परफेक्ट आहे वातावरण. म्हणजे त्याचं गांभीर्य आपण म्हणतो ना, ते दिसून येते इलेक्शनचं. आणि आपली पॉवर पण किती आहेत, आपले लोक किती शिस्तप्रिय आहेत, त्यांना आवडते, हे मला बघून फार बरं वाटलं. किती वर्ष तुम्ही वोटिंग करताय? मी आता 75 आहे ना. हो. जस्ट कम्प्लिटेड 75. मग काय सांगाल या अनुभवामध्ये, आता ह्या वेळेला मतदान कसं वाटतंय, की किती युवा वर्ग म्हणा किंवा किती मतदान करायला लोक येत आहेत, जनता यावेळेला बाहेर येते का? या वेळेला मला वाटतं जरा मतदान जरा वेगळ्या प्रकारचं होतंय आणि प्रत्येक जण म्हणजे मतदान केलंच पाहिजे, त्याचं महत्त्व जरा कळून आलंय. काय सांगाल, मतदान करताय तर मतदान बजावणं हा हक्क किती महत्वाचा आहे? खूपच हक्क आहे, कारण की त्याच्यामुळे आपण आपली जी सरकार असणार ती डिसाईड करतो आणि त्याच्याप्रमाणे मग ह्यांचं भविष्य डिसाईड होतं, पुढे ह्यांचं कसं असणार आहे त्याच्याप्रमाणे. कसा आमदार असावा वरळीकरांसाठी? एक आयडियल आमदार असावा जो सगळ्यांकडे लक्ष देईल, म्हणजे जो 5 वर्ष गायब नाही होणार, जो सगळ्यांबरोबर तेव्हा लक्ष देईल, लोकांचे प्रॉब्लेम्स ऐकेल आणि ते सॉल्व्ह करेल जेवढे जमतील तेवढे. हाय, हाय. तू बघितलं पप्पाने काय केलं, वोटिंग केलं? काय असतं वोटिंग म्हणजे? वोटिंग म्हणजे असतं ते असं हे बोटाला लावतात, असं कार्ड देतात, मग ते असं आपण जातो, मग ते असे हे लावतात काहीतरी आणि मग त्याच्यानंतर काहीतरी बटन प्रेस करायला देतात. आणि मग ते असं काहीतरी तिकीट बाहेर येते काहीतरी. वाव, म्हणजे तू आज सगळी प्रोसेस बघितली. मग मोठ्या झाल्यानंतर तू सुद्धा असं वोटिंग करणार ना? हा, खरंच करणार. आणि तू सुद्धा मग आपल्या देशासाठी या मतदारसंघासाठी चांगला मॉनिटर निवडणार, बरोबर? हो.